हितांश क्रियांश 11 नवापूर. दोन संघ वसई तालुक्यातील स्टार कास्ट एकमेकांच्या विपक्षामध्ये येतात आणि जसा सामना चालू होईल त्यावेळेला मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल कौस्तुभजी मेहर सरांचा. चला लेट्स सी मॅचला चालू सुरुवात होणार आहे. हितेश गवळीच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे केतन पाटील मोरेगाव यांच्याकडून. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. क्वार्टर फायनल नंबर 2 DB शाह तेजस 11 आणि त्यांच्या गेज हितांश क्रियांश 11 नवापूर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिल्याच बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. मॅच मध्ये मजा येणार आहे. मॅच पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. अखेरकार या अगोदरच्या मॅच मध्ये ज्या 26 धावांचा संघर्ष सुरू होता या स्पर्धेमध्ये आणि अखेरकार त्या 26 धावांचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळाला. टॉप 3 मध्ये जाणारा पहिला संघ ज्या संघाचं नाव होतं JCCB. फट्टा खेळाय, कडक फिल्डिंग, कडक फेकी. हो, ज्यावेळी चेंडू हातामध्ये आला त्यावेळी लावण्यात भरपूर उशीर गेला तोपर्यंत रन कंप्लीट. पहा कडक स्ट्रोक, खूप चांगली फिल्डिंग, रॉकेट थ्रो, हातामध्ये चेंडू आला नाही. पुढचा बॉल हो यावली लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. 3-0 आतापर्यंत कहाणी आहे DB शाह तेजस 11 या संघाची. हितांश क्रियांश 11 नवापूर या संघासमोर. पुढचा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा वन्स अगेन. काय जबरदस्त फिल्डिंग करतात, किती रॉकेट थ्रो करतात. कलाला एक्झॅक्टली मार्ग नाहीये की या खेळाडूकडे ज्या वेळेला चेंडू जातो त्या वेळेला धावू की नको. इतक्या वेगाने चेंडू विकेटवर 9 सेकंडला क्विक फेकी करताना दिसतात. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 3-0. पुढचा बॉल रेडी आहेत हितेश. यावेळी आतमध्ये येणारा बॉल लेग कटर ऑन साइडला हलक्यातनं सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट. शेवटचा बॉल पाहणार आहोत. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत हितेश कडून मैदानाच्या आतमध्ये झाले. पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 धाबा धावपल करतेत. पुढचा बॉल, शेवटचा बॉल. हो, खूप चांगला बॉल. शेवटच्या अंतिम चेंडूला कट केले चेंडूला आणि कट करत असताना सिंगल झाले कंप्लीट. सुरुवात चांगली आहे आतापर्यंत. हितांश क्रियांश 11 नवापूर या संघाची 5-0 या आतापर्यंत कहाणी आहे DB शाह तेजस 11 या संघाची. डीजेला ऐकून लगेच वळूया मैदानाच्या दिशेने. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. टाक्यू कल्पकच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. दुसरा षटक मार्गस्थ आहे. स्ट्राईक हँडला नयन. पाहूया आता या षटकामध्ये काय घडतंय. 5-0. पहिला बॉल हलकीची फ्लाईट आणि पहिल्याच बॉलवर कट करत असताना सिंगल झाले कंप्लीट. 6 धाबा धावपल करतेत. क्वार्टर फायनल नंबर 2 एक संघ जो टॉप 3 मध्ये दाखल झालाय. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ केला JCCB. आता पाहूया दुसऱ्या मॅच मध्ये काय घडतंय. पुढचा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न. वन्स अगेन पुन्हा मृदंग हे तर नामुमकिन आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. चर्चा करतायत नितेश, चर्चा करतायत नयन सोबत आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते बॅटिंगवर रेडी झालेत. 6-0. पुढचा बॉल. हो यावेळी खूप चांगला कट आणि खूप चांगला कट करत असताना सिंगल कंप्लीट झाले. 7-0. आतापर्यंत क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आल्यानंतर धाबा बनत नाहीयेत. यापर्यंत कहाणी राहिली. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा फक्त 25 धावा बनल्या होत्या. 26चं टार्गेट सेट केलं होतं. दुसऱ्या मॅच मध्ये आतापर्यंत 10. फट्टा खेळला, वरून खेळला, चेंडू केला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला धक्का DB शाह तेजस 11 या संघाला गॉन. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. बॉल फुल फेस ऑफ द बॅट वरून बॅटचा फेस थोडासा ओपन करत असताना वरती होता. त्या कारणानं चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि फलंदाज नयन बाद झाले. 7-1. खूप चांगली सुरुवात, सुपर स्टार्ट आतापर्यंत हितांश क्रियांश 11 नवापूरचा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पाहूया
पुढचा बॉल, पहिला बॉल हलक्या हाताने केलपट्टीवर सन्मान दिलाय, सिंगल झाले कंप्लीट. खूप चांगली बॉलिंग. पहिलं षटक बघताना दुसऱ्या षटकामध्ये आलात त्यावेळेला दुसऱ्या षटकाची कहाणी. फक्त 3 धाबा आल्यात, एक महत्वाचे विकेट आले. आता खूप मोठी जबाबदारी नितेश पाटीलवर वन्स अगेन पुन्हा एकदा येऊन राहिले. पाहूया नितेशचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड, वा 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 वा, शानदार फिल्डिंगचा नजारा. ही ताकद आहे, ही नजाकत आहे, ही पेशकश आहे आणि या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पेश केल्यात. काय जबरदस्त फिल्डिंग, मृदंग, वा, शानदार फिल्डिंगचा नजारा. मृदंगला 200 रुपयाचे पारितोषिक केतन पाटील मोरेगाव यांच्याकडून देण्यात येईल. व्हॉट अ फील्ड, जवळपासून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होत असताना या प्रकारचं क्षेत्ररक्षण. वा, पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 9-1 यापर्यंत कहाणी आहे. आता इकडून पलटवार करावं लागणार आहे, बॅटिंग करावी लागणार आहे, मोठे ब्लास्ट आणावे लागणार आहेत. कारण पहिल्या 2 षटकामध्ये मोठे ब्लास्ट आले नाही, ही सर्वात खंतेची गोष्ट राहिली. तिसऱ्या षटकामध्ये काय घडतंय. सँडी आल्यात, पहिला बॉल सँडी आल्यात आणि पहिल्याच बॉलला समोर खेळलंय. टॅप, हलकासा टॅप, तितकीशी ताकद नव्हती. सिंगल कंप्लीट झाले. 10 धाबा धावपलकावरती आहेत. 10-1 यापर्यंत कहाणी आहे दिबिशा तेजस 11 या संघाची. पुढचा बॉल सँडी, यावेळी हलक्या हाताने सन्मान दिलाय, फक्त सन्मान दिला. वेगाने आल्यात. रनिंग बिटवीन द विकेट 7 सोप्या रीतीने कंप्लीट झाली. आतापर्यंत जमेची बाजू काय, एकही मोठा ब्लास्ट विकेटवर त्या मैदानावर आणून दिला नाहीये. 14 चेंडूमध्ये ही सर्वात जमेची बाजू ठरले. पुढचा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ यावेळी बॅकअप, बॅकअप खूप चांगला होता. मृदंग वन्स अगेन पुन्हा एकदा चेंडू खाली आले होते. अभि आले, बॅकअप दिला, सिंगल कंप्लीट झाले. धाबा बनत नाहीयेत, ही सर्वात चर्चेची गोष्ट राहिली. आतापर्यंत तेजस 11चा खेळ या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिला आहे आणि तो खेळ राहत असताना या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये थांबवणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. हे समजे समालोचक मित्र धनु पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. नारंगी बिग बॅश लीग 2026च्या वतीनं सिंगल वन्स अगेन कंप्लीट झाले. 13-1 ही आतापर्यंत कहाणी आहे. डाऊन टू ग्राउंडचा फटका पहा, खूप चांगली फिल्डिंग. हितेश गवळीच्या चेंडूखाली आले होते. सहज सुपरतीने सिंगल कंप्लीट झाले. 4 चेंडू झाल्यात. इकडून एखादा मोठा ब्लास्ट येणं गरजेचं आहे. एक मोठा फटका ज्याची चर्चा सुरू आहे, ज्याचा संघर्ष करावा लागलाय. पाहूया बेस्ट वर्सेस बेस्ट काय घडतंय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ जबल पासून निघून गेलाय, कट आउट स्पॅनरच्या जबल पासून चेंडू निघून गेलाय. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झाले. पहा बॅकफुटला जाऊन ते फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं, जबल पासून निघून गेला होता. शेवटचा बॉल 14-1, खूप चांगली बॉलिंग. आता शेवटचा बॉल पाहणार आहोत. शेवटचा बॉल डाऊन टू ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू येतोय डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावपलकावरती 14-1 देवीशा तेजस 11 संघ. डीजे ऐकून लगेच बोलणार आहोत. मोठा शिकारी ऑनलाईन पोलीस ठाण्यात, नंबरकारी मोठा शिकारी ऑनलाईन पोलीस ठाण्यात. म्हणतो एकच मॅटर केलाय पुण्यात, साहेब माफ करा पुण्यात. एकच मॅटर केलाय पुण्यात, साहेब माफ करा पुण्यात. टाक्यूडूचं शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. खेळणवैतीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. वन्स अगेन शेवटच्या अंतिम षटकामध्ये इकडून किमान 2 मोठे ब्लास्ट, एकाला 2 मध्ये कन्व्हर्ट करावा लागणार आहे. पाहूया लेट्स सी काय घडतंय. पहिला बॉल ओ वा 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 वा. ज्या वेळेला मृदंगच्या हातामध्ये चेंडू गेला त्या वेळेला अडचणी वाढल्यात, डॉट बॉल आल्यात, कुठलीही धावगणची संधी नाही. इतक्या वेगाने चेंडूला अडवलंय. मी खंबीरपणे उभा आहे, मी चेंडू ट्रॅव्हल आणून देणार नाही या उद्देशाने. काय जबरदस्त फिल्डिंग आहे आतापर्यंत. पुढचा बॉल रेडी आहे. टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना सिंगल झाले कंप्लीट. 15 धाबा धावपलकावर होत आहेत. नितेश प्रयत्न करतायत, प्रत्येक चेंडूवर प्रयत्न करतात, परंतु नितेशला आतापर्यंत थांबवलंय. नितेशचा खेळ या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिला आहे आणि नितेश थांबवणं म्हणजे
फार मोठा पलटवार करण्यासारखं झालंय मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त बॉलिंग आहे, पॉवरफुल बॉलिंग. पुढचा बॉल करण रेडी आहेत. करण समोर मोठा फटका, कडक स्ट्रोक, चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज करण बाद. आणखीन एक धक्का. टीम दिविशा त्याचे 11 या संघाला गॉन. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. ऍक्शन. या आमचे समालोचक कोपरेगावचे सुपुत्र धनंजय पाटील यांना आपण पाहतोय, ज्यांना नेहमीच आपण ओरम क्रिकेटमध्ये पाहतोय. आता हलवार पद्धतीने ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला अंडरम क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. फटका पहा, फुल पेस ऑफ द बॅट आणि त्यानंतर चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला. ओ आणखीन एक विकेट. जसं आलं तसं जावं लागलं. दुसरा लगातार. काय जबरदस्त बॉलिंग आहे. करण वैती ऑन फायर. गायमॉन गॉन. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. टाकू 15/3 शेवटचे 2 चेंडूचं खेळणं बाकी आहे. इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवलंय. काय जबरदस्त पॉवरफुल बॉलिंग अटॅक. ज्या संघाने निलेश सिंग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. ज्या संघाने ग्रुप स्टेजच्या मॅचेस मध्ये सर्वात सार्वजनिक जास्त धावा या दुसऱ्या पळमध्ये बनवल्या होत्या, त्या दिविशा त्याच्या 11 संघाला या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये एकही मोठा ब्लास्ट आतापर्यंत आणून दिला नाहीये. इतकी पॉवरफुल बॉलिंग राहिली, इतकी पॉवरफुल फिल्डिंग राहिली. ओ याबली लेगस्टम्पच्या बाहेर निघणारा चेंडू व्हाईट बॉल ऑफिशियल पंचांनी घोषित केलाय. एक धावेसाठी, एखाद्या मोठ्या ब्लास्ट साठी, एखाद्या चौकारासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या बली चेंडू निघून गेलाय. जो संघर्ष सुरू होता पहिल्या बॉल पासून त्या संघर्षाला निघून जात असताना चेंडू गॅप मधून सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. वातावरण टाईट त्याच काम लई वाईट. असे आले गेले भरपूर, असे आले गेले भरपूर. आउटफुलने चेंडूला उचललं होतं, त्या कारणानं वन बाउन्स ती बाउंड्री लाईन क्लिअर झाली. चेंडू खाली आले होते परंतु आउटफुलने चेंडूला उचललं. वन बाउन्स ती बाउंड्री लाईन क्लिअर झाली. 4 धाबा आल्यात. धावफल करतात 20 झाल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. चर्चा करतायत, वारंवार वेळ घेतला जातोय, फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. आता शेवटचा बॉल पाहणार आहोत. कारण या स्पर्धेमध्ये खूप चांगली बॉलिंग केली. आता शेवटचा बॉल सर्वात इम्पॉर्टंट हा बॉल आहे. या चेंडूवर टार्गेट सेट होणार आहे. पाहूया, लेट्स सी. शेवटचा बॉल. ओ खूप चांगली फिल्डिंग. सिंगल कंप्लीट झाले. 21 झाल्यात. 22 टार्गेट सेट केलंय दिविशा तेजस 11 या संघाने. पाहूया, लो स्कोरिंग मॅच आहे. हाय व्होल्टेज होईल का, त्यासाठी त्या अगोदर टॉस करूया. टॉस आपण करणार आहोत. चला या टीम साहेबा आणि नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा. चला दोन्ही संघाचे संगणक या. 22 टार्गेट आहे. धनुष पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला आमच्या सुद्धा धनुषला जोडले जाणार आहेत. त्या अगोदर टॉस इम्पॉर्टंट आहे. लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज बनवायचं आहे. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. मृदुल मेहर आणि धनंजय पाटील यांचा आपण आवाज ऐकणार आहोत दुसऱ्या इनिंग साठी. चला या दोन्ही कर्णधार. टॉस केला जाणार आहे. धनुष पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस. चला मृदुल लगेच जॉईन व्हा. धनु लगेच जॉईन व्हा. आमचे दोन्ही समालोचक तिकडे जॉईन होतील. पाठलाग आहे नंबर 2. त्या अगोदर आपण टॉस करूया. चला दोन्ही संघाचे संघनायक या. निखिल आल्यात. मुजू
मुजू कुठे गेले मुजू? ओके ओके ठीक आहे. झाले सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हितेश पौरच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पाहणार आहोत. लेट्स सी. पहिला बॉल. हो पहिला बॉल हलक्या हाताने सन्मान दिला. त्या अगोदर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉसचा अहवाल आपण पाहणार आहोत. टॉसचा अहवाल. येस बॅटिंग करणारे आणि बॉलिंग करतील नवयुग जयस्मृती करणारा संघ. चला मॅच कडे बोलणार आहोत. जास्त वेळ नाही आपल्याकडे. ओल्ड कॉम्बो धनंजय पाटील जॉईन असणार आहेत एम एस साठी. थँक्यू. ठीक हाल ठीक. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित आपण नारंगीची बिग बॅश लीग जी आहे ती लीग सध्या मैदानावरती पाहतात आणि दोन महत्वाचे संघ आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर हितांश क्रियांश 11 आणि दुसऱ्या बाजूला तेजस 11. अंडरम क्रिकेटमध्ये या दोन्ही संघाचा बोलबाला आपण सातत्यानं पाहिलं. असे दोन संघ जे एकमेकांच्या समोर आहेत आणि आता ही शेवटची स्टेज आहे. इथून जिंकण्याचा प्रवास जो आहे तो टॉप 3 मध्ये होणार आहे. त्या टॉप 3च्या रेसमध्ये कोण जाणार याची चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्ये होणार आहेत. आज नारंगीचे बहुतांश खेळाडू आहेत. आजी माजी सिनियर खेळाडू आपल्या मुख्य मंचावरती आहेत. काही गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत ते आपल्या मंचावरती आहेत. सध्या स्क्रीनवरती आपल्या देवेंद्र मांगेल आहेत. ते या मॅचचा आनंद घेत आहेत. देवेंद्रजी आपलंही स्वागत. जतीन यांना आपण पाहिलं तिथे स्क्रीनवरती. गोलंदाज पुण्यात तयार आहेत. मिस्टर हितेश पुढचा बॉल हाताळण्यासाठी तयार आहेत. हलक्यात सॉफ्ट हँड संदीप किनी सँडीनं मात्र ढकलून दिले आहेत. आता इथे महत्वाची बाब काय आहे. संदीप किनी सँडीचा तो अनुभव आहे. तो अनुभव तो मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने दाखवतोय. दुसऱ्या बाजूनं मैदानाच्या आतमध्ये हितेश त्याला कशी साथ देणार. आता हितेशच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर हितेश आहेत. ही अगदी बिग बॅटल आहे. दोन्ही खेळाडू हितेश वर्सेस हितेश. त्याच्यामध्ये फलंदाज हितेश की गोलंदाज हितेश कोण सक्सेसफुली ठरणार. पुढचा बॉल हलक्यात चेंडूला मात्र पुन्हा ढकलून देण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. मृदूंच्या फिल्डिंगसाठी केतन पाटील यांच्याकडून मोरेगाव यांच्याकडून ते 200 रुपयाचा प्राइज आमच्यापर्यंत जमा झालाय. मागे मृदूंना खूप चांगली फिल्डिंग केली आणि त्यानं जे क्षेत्ररक्षण केलं त्याच्याने एक वेगळी ऊर्जा ही टीमला मात्र निर्माण झाल्या आहेत. पाहूयात. हलक्यात चेंडूला मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न केलाय. पंच परशुराम पाटील गंभीर सर त्या ठिकाणी मात्र दर्शवत आहेत. सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती आपण पाहिलं तर 5. भरपूर सारी मेहनत आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगीनं केली. त्याच्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा आज सक्सेसफुल होत असताना पाहायला मिळतात. मागचे 2 दिवस आपण पाहिल्यात. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या रविवारचा दिवस आणि सध्या आमच्या स्क्रीनवरती हरेशजी मांगेला सर या नावानं ज्यांना जास्तीत जास्त पदवी मिळाली ते देखील सध्या स्क्रीनवरती आहेत. हरेश सर मास्टरचे 40+ खेळाडू आहेत. आपलंही स्वागत. शेवटचा बॉल आणि उद्या गावकप आहे. स्पेशली ते मग तेही जवळून पाहतायत. उद्या गावकप मध्ये गावातील खेळाडू खेळणार आहेत. यावेळेचा बॉल पंच दर्शवत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला जाऊन पोहोचतायत संघाच्या 6 वरती. स्वीप केला बॉलला. फिल्डर आला त्या ठिकाणी हातामध्ये बॉल प्रॉपर नाही आला असं तर चित्र काही वेगळं असतं. परंतु एक सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती जाऊन पोहोचतायत. पहिलं षटका देखील संपलाय. धावा फलकावरती 7. डिझाईन वातावरण टाईट त्याच काम लई वाईट. असे आले गेले भरपूर नका समजू हो कमजोर नका जागेवर. आता हे काही प्रेक्षक वर्गात या गावातील आहेत. नारंगीच्या गावातील आहेत. उद्या गावकपचं आयोजन होणार आहे. उद्या त्यांना खेळायचं आहे. त्याच्यामुळे ते मैदानाचा अनुभव घेत आहेत. आणि स्पेशली हरीशजी मांगेला सर या नावाने त्यांना पाहतायत. विकेट किपर म्हणून आयुष्यात त्यांनी भरपूर साऱ्या कॅचेस घेतल्यात. मागे त्यांनी 170वी ती कॅच घेतली होती. त्यांच्या आयुष्यात अनेक साऱ्या रन्स देखील आहेत. हरीशजी मांगेला सर. आणि मध्ये मध्ये असं आमचे कॅमेरामॅन आहेत जयेश आहेत ते दाखवतच असतात काही ना काही गोष्टी. आणि नयन तांडेल ऑपरेटर असला की त्या सर्व गोष्टी स्क्रीनवरती लगेच येतात. मयूर आल्यात. मयूरचा पहिला बॉल वेगवान परंतु धाव घेण्याचा प्रयत्न पंचाने सांगितलंय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. अगदी पंचांचं देखील कौतुक कारण दुपारपासून सुरू झालेली स्पर्धा तर रात्रीच्या सत्रामध्ये येत आहेत. परंतु ती पंचांची भूमिका देखील सातत्याने महत्वाची असते.
आक्रमण अगदी करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, येतोय चौकार. थँक्यू. पंचांनी तो रिव्ह्यू आहे, तो रिव्ह्यूचा वापर केला, पाहण्याचा प्रयत्न करतील. नो बॉल आहे नाही आहेत, अगदी ते लाईनच्या जवळपास पडलाय नाही पडलाय, त्या गोष्टी पाहण्याचा पंच प्रयत्न करतील. आपल्या मेगा स्क्रीनवरती डीबीएनच्या वतीने ते दाखवलं जाणार आहेत. दूध का दूध और पाणी का पाणी ही या मॅचची कहाणी असणार आहे. पहा तो बॉल ज्यावेळी डिलिव्हर झाला त्यावेळी पंच अगदी बारकाईने पाहतायत. बॉल त्या रेषेच्या अजून थोडंसं झूम करा जेणेकरून आपल्या पंचांना ते मात्र नीट पाहता येईल. दोन्ही पंचांमध्ये आता चर्चा सुरू आहेत. डीबीएनच्या वतीनं ते सध्या दाखवलं जात आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं अगदी टेलिकास्ट, त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर कॅमेरा वर्क बारकाईनं करावं लागतं त्या सर्व काही गोष्टी. आणि सध्या ते नयन तांडेल आमचे ऑपरेटर दाखवतात तुम्हाला स्क्रीनवरती, तुम्ही पाहू शकताय. दमदार बरंचसं नेटवर्क डीबीएन ही त्यांची स्पेशलिटी. पंचांमध्ये चर्चा सुरू आहे. नो बॉल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पाहिलं तर त्या लाईनच्या फक्त पंचांना ते पाहायचंच होतं की बॉल कुठे डिलिव्हर झालाय, त्या लाईनच्या थोडासा पाठीमागे झालाय का नाही झाला, त्या गोष्टी पंचांना पाहायच्या होत्या. आणि त्या गोष्टी पाहताना पंचांना सांगितलं नो बॉल, त्याच्यावरती चौकार. धावफलकावरती धावा झाल्यात. नेहाल चव्हाण आम्हाला माहिती देत आहेत 13. सध्या आमचा कॉमेंट्री बॉक्स आहेत, बरोबर बाजूला आमच्या नेहाल आहेत, करण आहेत, आमचे डीज ऑपरेटर आहेत. पाठीमागे आपण पाहिलं तर अगदी कौस्तुभजी मेहेर, संपूर्ण टीम. चला मॅच सुरू करा. आणि हा मंच आहे आपल्या नारंगी गावातील, डोंगरपाडा गावातील सदानंद पाटील साहेब, रमेशजी मांगेला, एक चांगले क्रिकेटपटू, पाठीमागे बसलेले आपले सर्व सन्माननीय अतिथी आणि मोस्टली चांगले खेळाडू आहेत. आजी माजी असलेले सर्व खेळाडू आहेत ते आपल्या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नारंगी गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. आणि बाजूला बरोबर आपण पाहिलं तर पंच विवेकजी पाटील हे अगदी टक लावून पाहतायत. यस पंच विवेक सर आपण पहा, टीव्ही कंट्रोल रूम मध्ये विवेक पाटील सर आहे आपण पंच पाटील. आदरणीय प्रशांतजी, अनिलजी देखील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. आणि पंचांचा निर्णय नो बॉल. आदरणीय राजूदादा देखील आपल्या मंचावरती सध्या मॅच आनंद घेत आहेत, त्यांचे स्वागत. आई एकविराची संपूर्ण टीम ती भरपूर सारी मेहनत करतायत. चला मॅच सुरू, मॅच ऑन. पाक केलं असेल तर थोडा बाजूला घ्या. मान्यवरांचं शुभागमन होत आहेत, त्यांची देखील उपस्थिती आज या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे ती चर्चा होत आहेत. सध्या मान्यवरांचं देखील आगमन या मैदानाच्या दिशेने होत असताना आपण पाहणार आहोत. एक सिंगल घेतली, सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 14 रन. पटलक करायचा मैदानाच्या मध्ये 22चा. आठ डावेची गरज आहे. येणारे बॉल मैदानावरती आहेत 10. खूप सुंदर असा टॉस्का बॉस, नेहमी वेगवेगळा काही ना काहीतरी नारंगीकरांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल आलात. संदीप किनी सँडी इज ऑन स्ट्राईक. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर स्कोर कार्ड वरती मात्र वाढत असताना जाऊन पोहोचतायत 16 या आकड्यावरती. अजून 6 धावेची गरज.
शुभ आगमन होत असताना पाहायला मिळतात आपल्या सर्वांचे लाडके समाजसेवक आदरणीय सन्माननीय दशरथ पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी मात्र ज्यांचं आर्थिक सहकार्य आपल्याला मात्र लाभलेलं आहे ते आपल्या सर्वांचेच लाडके आदरणीय असं व्यक्तिमत्व श्री अगदी एंट्री तुम्ही मुख्य मंचावरती होत असताना पाहू शकतायत. अगदी मंचावरती एंट्री तुम्ही मुख्य मंचावरती होत असताना पाहू शकतायत. अगदी मंचावरती असलेले सर्व मान्यवर 18 धावा झाल्यात. 4 धावेची गरज 22चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. स्ट्रायकरवरती संदीप किनी सँडी बागपूरला गेले. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न धावत सुटले पाहिलं नाही आणि त्याच्यानंतर मात्र विकेटचं पतन होईल. खेळाडू बाद. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. फटका पुढे खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र टॅपच्या स्वरूपाने खेळलायत. आपले डान्सर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती नसतात, इथेही नसतात, कारण त्यांना एन्जॉय करायचं आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या 19 झाल्यात. रन करायच्या 3. 22चा पाठलाग. टॉप 3 मध्ये कुठला संघ जाईल? तेजस 11 की हितांश क्रियांश 11 याची चर्चा सध्या सुरू आहे. पुन्हा मात्र टॅप करण्याचा प्रयत्न केला. सिंगल कंप्लीट होईल का? हो, सिंगल कंप्लीट झालाय. एक धावेत असताना पाहायला मिळतात धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 20. मॅच जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. संदीप किनी ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकवरती सोनू, स्ट्राईकवरती संदीप. क्लीन बोर्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. सरळ दांडी गुल केली जात आहेत. संदीप किनी यांना परतावा लागेल माघारी. आउट. थँक्यू. अजून रन करायच्यात मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर 2. थोडं जास्त धावा असता तर मजा आली असती, परंतु काही होऊ शकतं. बॅकवर्डला गेले. टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एक सिंगल आहे. ते सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती एका धाव्याने जाऊन पोहोचेल ती 21 वरती. आता मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 1. बॉल तुमच्याकडे आहेत 8 मध्ये 1. नो बॉल. मॅच फिनिश. सामना मात्र मैदानाच्या मध्ये समाप्त झालाय आणि सामन्याला जिंकलाय ते टीम हितांश क्रियांश 11 या संघाने हा सामना आपल्या नावी केलाय. त्यांचं आपण अभिनंदन करूयात. तेजस 11 हार्ड लक. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगीच्या वतीनं आपल्या मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो पुरस्कार मात्र देखील या ठिकाणी वितरित केला जाईल.